सर्व माता भगिनी ग्रामस्थ, खरं तर दरवर्षी मी या बागवाडी फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतो. परंतु आज ज्या वेळेस माझं आगमन या ठिकाणी झालं त्यावेळेस गाणं लागलेलं होतं, मित्र वडगामध्ये गारव्यासारखा. आणि या शाळेचे मुख्याध्यापक आहेत सन्माननीय जाधव सर. माझी जॉईनिंग खरं तर याच निमगाव सेवा केंद्रातली जाधववाडी शाळा असेल आणि या जाधववाडी शाळेच्या माध्यमातून निमगाव सेवा केंद्रामध्ये काम करत असताना सर्व शिक्षकांबरोबर अत्यंत मित्रत्वाचे संबंध निर्माण होत असताना जाधव सर असतील, जाधव सरांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. पंकज सर, मला आनंद या गोष्टीचा वाटला की शिक्षकांची बदली होऊन जरी तुम्ही गेलेले असले तरी बागवाडीकरांचं तुमच्यावरती असलेलं प्रेम मॅडम या निमित्ताने मला या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यामुळं बागवाडीकरांना एक निश्चित धन्यवाद या निमित्ताने देतो. त्याचबरोबर माझ्या समवेत या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी खरात साहेब, त्याचबरोबर माझ्यासारख्या दगडाला पैलू पाडून हिरा बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं ते माझे गुरुवर्य सन्माननीय सयाजीराव चिखले सर आहेत. त्याचबरोबर अनेक आमचे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने या बागवाडी फेस्टिवलला शुभेच्छा देत असताना आज केलं तर पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं सरळ सेवा भरती परीक्षा गुणवत्ता यादी जाहीर झाली आणि त्या गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक मिळून केंद्र प्रमुख म्हणून नवीन माझी नियुक्ती होत असताना या मित्रांचं पाठबळ आणि पाठिंबा माझ्या बरोबर होता म्हणून खरं तर हे यश गाठू शकलो. आणि या नक्कीच पुढील काळामध्ये निमगाव सारखं केंद्र घेऊन निश्चित शाळांना उत्तुंग अशी भरारी देण्याचं काम करेल या मित्र परिवाराच्या वतीने करेल अशी आशा व्यक्त करतो. आणि खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असताना मागच्या वेळेस इंटरॅक्टिव्ह बोर्डचं उद्घाटन होतं, ते उद्घाटन प्रसंगी देखील मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होतो. परंतु डुकरे सर आणि जाधव सर प्रमाणे या निमित्तानं सांगू इच्छितो की आज मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना एक वेगळी जबाबदारी म्हणून तालुक्यात खरं वावरत असताना माझ्या वतीनं तुमच्या बागवाडी सारख्या शाळेला अत्यंत कमी पटाची शाळा परंतु नेत्रदीपक असा होत असलेला बागवाडी फेस्टिवल आणि गुणवत्तेमध्ये देखील बागवाडीचं नाव जुन्नर तालुक्यात आवर्जून घेतलं जातं याचं सगळं श्रेय या दोन शिक्षकांना मी या निमित्तानं देईन. तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला त्याबद्दल आपले शतशः आभार व्यक्त करत असताना माझ्याकडून आपल्या बागवाडी शाळेसाठी 2 व्हाईट बोर्ड घेण्यात येईल अशी खात्री मी या निमित्ताने देतो आणि पुढील 2-3 दिवसात ते व्हाईट बोर्ड आपल्या शाळेला मिळेल अशी आशा व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.